आणि सर्वांना विश्वास आहे मागच्याही 5 वर्ष सरकार आमचं असताना आम्ही कोणी खाते मागितले नव्हते, आताही कोणी खातं मागायला गेलं नाही आहे. त्यामुळं आमच्याकडे ती पद्धतच नाही आहे, ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आहे. नाना पटोले साहेबांना मंत्रिमंडळात जाण्याकरता 2 वर्ष ते फिरले, नाही घेतलं त्यांना मंत्रिमंडळात. अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यांनी विधानसभेच्या, आणि मंत्रिमंडळात शेवटपर्यंत मंत्रिमंडळ भेटेल अपेक्षेने होते. मलाईदार खाते कोणते त्यांनाच माहीत पडतं, आम्हाला काही माहीत पडत नाही मलाईदार खाते कुठले आहे. साधारणतः हा खातेवाटप कधीपर्यंत होऊ शकतं? कारण की विस्ताराला 39 दिवस लागले, 48 आज पूर्ण झालेत, अजूनही खातेवाटप होत नाही. साधारणतः कधीपर्यंत होऊ शकतं? कुठे नेमकं घोडा अडलं? 10 दिवस मंत्रिमंडळात झाले आहे, खाते योग्य पद्धतीने वाटप झाले पाहिजे आणि योग्य पद्धतीने जनतेला न्याय दिला पाहिजे. याकरता स्पेस द्यायची नाही का? एका असा घाईघाईत करून टाकायचं का? मला वाटतं माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री थोडी स्पेस घेऊन त्या ठिकाणी योग्य पद्धतीने बसून कोणता कार्यकर्ता कुठल्या विषयाला न्याय देऊ शकतो या पद्धतीने ते विचार करत असतील. पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे, निगेटिव्ह विचार करणं सोडलं पाहिजे. आता त्यांनी थोडं ते सरकार गेल्यामुळे निगेटिव्ह विचार गेले आहेत, त्यामुळे निगेटिव्ह बातम्या तयार करतायत. आमच्याकडे आता पॉझिटिव्ह विचार सुरू आहे आणि एकदम चांगले कार्यकर्ते चांगल्या खात्यामध्ये बसतील आणि योग्य 12 कोटी जनतेला न्याय देणारे कार्यकर्ते आता मंत्रिमंडळामध्ये आहे. ज्याप्रमाणे आज देवेंद्रजी आणि एकनाथजी 4 तासच झोपत आहे, 16 तास लोक करता काम करताय. मागचं सरकार उलटं होतं, 16 तास झोपा 4 तास काम करा. आता 4 तास झोपा 16 तास काम करा, उलटं झालं आहे. आणि त्यामुळं त्यांना थोडीशी आता निराशा झाली आहे. 2 वर्षांनी मला तुम्ही जेव्हा